प्रेस द लॉर्ड. हालेलुया. आज गुरुवार. आजचं वचन आपण पाहणार आहोत. मत्तई 3:2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याविषयी यशाया संदेशाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाचे केसाचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा येरुशलेम व सर्व यहुदिया व यार्देनच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून त्याने त्याला म्हटले, ओ सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळाव्यास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नी टाकिले जाते. मी तुमचा पाण्याने मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठविल, पण भुज न विजत्या अग्नीने जाळून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हे प्रभूचे वचन आहे. माझ्या बंधू भगिनीनो, आज प्रभूचं वचन मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला काय सांगत आहे? पश्चाताप करा. आता पश्चाताप करण्याची वेळ किंवा पश्चाताप करण्याचा दिवस असा काय ठरलेला आहे का? 2000 वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती अवतरला. मानवी रूपामध्ये त्याने जन्म घेतला. तो लहानाचा मोठा झाला आणि योहानाचा शिरच्छेद झाल्यानंतर देवाच्या वचनाची सुवार्ता करू लागला. आज आपल्याला हे वचन मिळालेलं आहे किंवा आपल्याला परमेश्वराची अभिषेक झालेला आहे का? आपण परमेश्वराचे सुवार्तिक म्हणून काम करू इच्छित आहोत का? सर्वप्रथम बाप्तिस्मा करणारा योहान पश्चाताप करा व स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे याची घोषणा करू लागला. अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. हा योहान स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. ज्याने येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिला, ज्याच्या हातून येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला, आणि तोच योहान देवाच्या योजनेने या धर्तीवर अवतरलेला, देवाची कृपा अनुग्रह ज्याच्यावरती होता, आज तो हे सांगत आहे की मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो. तर पश्चातापाची निश्चित वेळ किंवा दिवस हा फक्त शुक्रवार आहे का? हा फक्त बुधवार आहे का? हा फक्त लेंट सीझन मध्ये आहे का? की पश्चाताप करणं कधी पण आहे?
जर आज आपण त्याचा शब्द ऐकत आहोत, तर माझ्या बंधू-भगिनींनो, योएल 2:13 मध्ये सांगत आहे, आपले हृदय नाही, आपले कपडे नाही, ते आपले हृदय फाडा. आपल्याला परमेश्वराचा वचन नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाही, तर त्या अंतःकरणामध्ये रुजू करायचं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल करायचा आहे. आज आपण जर 10 आज्ञावरती थोडंसं जर नजर दिली, तर माझ्या बंधू-भगिनींनो, एक आज्ञा निर्गम 20:1 मध्ये पण आपण वाचूया, की या पश्चात्तापाबाबतीत आपल्याला काय सांगितलेलं आहे. 10 आज्ञा निर्गम 20:1 आणि देव सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दासगृहातून आणले, तो मी तुला तुझा देव, मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. आणि अनुवाद 4 पासून आपण बघूया. माझ्यापासून वेगळे तुला देव नसावेत. ते परमेश्वर नक्की काय बोलत आहे. अनुवाद 4:15 मूर्तीची पूजा प्रभू आपल्या करायला अलाउड करत नाही. म्हणून तुम्ही अनुवाद 4 अध्याय 15 वचन. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही. यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. 19 अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून भोकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्याची पूजा करू नये. हे तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवली आहे. नॉट ओन्ली कॅथलिक्स, नॉट ओन्ली बिलिव्हर्स, जगातील सर्व लोकांना. तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हाला लोखंडी भट्टीतून म्हणजे मिसर देशातून बाहेर काढलेले आहे. मग तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागावून अशी शपथ वाहिली की तुला यादींच्या पलीकडे जावयाचे नाही व जो तो उत्तम देश इस्रायलचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस. म्हणून मला ह्या देशात मरणे भाग आहे. मला यादींच्या पलीकडे जावयाचे नाही, पण तुम्ही पार जाऊन तो उत्तम देश ताब्यात घ्या. तुम्ही स्वतःविषयी सावधगिरी बाळगा, नाही तर तुमचा देव परमेश्वर याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. तो ईर्ष्यावान आहे, ईर्ष्यावान देव आहे. तुम्हाला पुत्र पौत्र होऊन त्या देशात तुम्ही जुने झाल्यावर जर तुम्ही बिघडून कोणाची वस्तूची कोरीव मूर्ती केली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जी वाईट ते करून त्याला चीड आणली, तर आज आकाश व पृथ्वी या तुमच्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात, तेथे तुमचा देव लवकरच अगदी नायनाट तिकडे तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल. तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाही, पण तुमचा समूळ नाश होईल. आज परमेश्वर योहानाद्वारे आपला पश्चातापाची घोषणा करत आहे. आणि पश्चाताप म्हणजे पापांची क्षमा. मग पाप सगळ्यात पहिलं आपण देवाला न बसता मूर्तीची पूजा करत असतो. परंतु इब्री 12:1 मध्ये सांगत आहे,
इब्री 11:1 मध्ये सांगत आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. माझे बंधू भगिनींनो, आज आपण म्हणतो, की आमचा देवावरती विश्वास आहे. पण याकोबाचे पत्र 2:17 मध्ये सांगत आहे, विश्वासाबरोबर कृती नाही तर जाते निर्जीव आहे. आज आपण विश्वास म्हणून फक्त म्हणत आहोत, परंतु विश्वास जर म्हटला, तर जसे योहानाने सांगितलं, यास्तव पश्चात्तापास योग्य फळे द्या. म्हणजे आपण विश्वास ठेवून ते प्रभूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. ते प्रभूच्या नावाने चाललं पाहिजे. प्रभूचं वचन ऐकून आपल्या अंतःकरणात रुजू केलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो क्रुसावरती मरण पावला, तो आपल्या पापासाठी मरण पावला. आणि जो पुन्हा उठला, तो आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी. त्यामुळे आपण अनेक अशा प्रकारच्या पापामध्ये राहता कामा नये. जसं कलेसेकरास पत्रामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात व तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्ती पूजा म्हणावे. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांची लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. कारण जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. कलसीकरस 3:12. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाची गाळणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. आज आपण खरोखर पश्चाताप करणार आहोत. जर आपण पश्चाताप खरोखर आपल्याला होत आहे, तर खरोखर आपण देवाची मुलं संबोधली जाणार आहोत. पश्चाताप म्हणजे अतिशय परमेश्वराचं वचनला घेऊन प्रत्येक गोष्ट पडताळून त्याने सांगितलेल्या गोष्टीची ज्या गोष्टी करायला नाही पाहिजेत त्या न करता आपल्याला देवाकडे क्षमा मागून नवीन जीवनाकडे वळणं गरजेचं आहे. जसं गलती करास पत्र 5 गलती करास पत्र अध्याय 5:16 मध्ये जसं सांगितलं आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध व आत्मा देहवासने आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म ती उघड आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा.
चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला जे सांगून ठेवले आहे ते आता सांगतो, की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वचन मिळणार नाही. प्रभूने आपल्या या सर्व जगातील लोकांना मूर्तीपूजे बद्दल सांगितलेलं आहे आणि मूर्तीपूजेमध्ये हे सगळे गोष्टी जे आपण गलती 5:16 पासून ऐकलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये 19 पासून ऐकल्यात. 19, 20, 21 या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समावेश येतो. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, पश्चाताप करण्याचा हा एक पर्टिक्युलर दिवस नाहीये. तर आपण पश्चाताप कधीही करू शकतो आणि आपल्या पापांची क्षमा मागून जसं योहान सांगतं, की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जण आपल्याकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून त्यास म्हणाले, "ओ सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?" तर आता यास्तव पश्चातापास योग्य फळ द्या. म्हणजे आपल्या मनातून राग, द्वेष, मत्सर संपूर्ण काढून प्रभूचं वचन ऐकून बाप्तिस्मा घेऊन नव्या प्रकारच्या जीवनात प्रवेश केला पाहिजे. हाच तो खरा फास्टिंगचा अर्थ आहे. हाच तो खरा पश्चात्तापाचा अर्थ आहे आणि नवीन जीवनात आपण चाललं पाहिजे. हाच तो खरा पश्चात्ताप आहे. माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वराच्या वचनाला व्यर्थ असं समजू नका. कारण परमेश्वर क्षमा करणार देखील आहे आणि क्रोध वर्षविणारे देखील आहे. तुम्हाला वाटत असेल, तर मी या सगळ्या गोष्टी का सांगत आहे? माझ्या बंधू भगिनींनो, थोडासा सारांश तुम्हाला देतो. या गोष्टी परमेश्वराने त्याच्या संदेशाद्वारे या सांगितलेल्या आहेत. एजेकिएल 3:16 पासून, मग ते 7 दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. ते असे, मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमिले आहे. म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता, तू जर त्याला बजाविले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्याकडून घेईल. तू त्या पातक्यास बजाविले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचविला असे होईल. तसेच आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागले व मी त्याच्यापुढे अडथळा ठेविला तर तो मरेल. तू त्याला बजाविले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल. पाप करू नये असे तू धार्मिकास बजाविले व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचविला असे होईल. माझे बंधू भगिनींनो, खरं योहान सांगत आहे की आता पश्चातापासाची योग्य अशी फळ द्या, म्हणजे देवाला स्मरून चाला. कारण पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. त्याच्याच विषयी यशाया संदेशाने सांगितले होते, की अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली, की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा व त्याच्या वाटा नीट करा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड ब्लेस यू ऑल.